हाय हॅलो नमस्कार मंडळी। तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। तर मी आज पूजा मांडली होती आणि त्याच्यासाठी आज मी ऑफिसमधून हाफ डे घेऊन आली होती, कारण की मम्मीसुद्धा घरी नव्हती, त्यामुळे मला सगळं एकटीलाच करायचं होतं आज। तर तुम्हाला दाखवते मी पूजा आहे ती कशी मांडली होती। सर्वात पहिले तर सगळं जे आहे सामान, हार, फुलं, फळं वगैरे सर्व बाहेर काढून घेतलं होतं। चौरंगसुद्धा घेतला होता आणि फरशी वगैरे मस्त पुसून घेतली होती। सर्व अगोदर रेडी करून ठेवलं की नंतर पटपट पूजा मांडायला इझी पडतं त्यामुळे। त्याच्यानंतर चौरंगाच्या चारी बाजूने मस्त रांगोळी काढली आणि मी पूजा मांडायला सुरुवात केली होती। सर्व काही एकत्र घेऊन ठेवलं होतं, सर्व पिशव्या दिसत आहेत तुम्हाला। आणि अशी मी पूजा मांडून माझी झालेली आहे, तर तुम्हाला दाखवते मी। हे बघा, अजून पसारासुद्धा तसाच आहे, कारण की अजून पूजा अर्धवट आहे। आणि आमच्या लोकची बघा लुडबुड चालूच होती, मी पूजा मांडत होती, तर त्याला वाटत होतं की नक्की काय करते, नवीनच दिसत आहे नक्की। त्यामुळे तो माझ्या आजूबाजूनच फिरत होता, मस्त बसत होता, जिकडे मी जात होते तिकडे माझ्या पाठीपाठी चालत होता। आणि हे बघा, आता माझी पूजा आहे ती पूर्ण मांडून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। पूजा खरं तर मला सकाळीच मांडायची होती, पण सकाळी जाताच मला टिफिन वगैरे बनवायला उशीर झाला होता आणि त्यामुळे बोलली की संध्याकाळी लवकर आल्यानंतरच मी करेल। तर मी ऑफिसमधून हाफ डे घेऊन आली होती आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे मांडली, त्याच्यानंतर प्रसाद वगैरे बनवला, जेवण बनवलं पूर्ण। आणि बघा मी देवीला कसं सजवलेलं आहे मस्त। ते कसं वाटते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला। खरं तर गडबड झाली होती खूप, कारण की एकटीच होती घरी, मदतीला देखील कोणच नव्हतं। त्यामुळे जसं जमेल तसं मी करायला घेतलं होतं, कारण माझी स्वतःची देखील तयारी काहीच नव्हती झाली। त्यामुळे पटपट करायचं होतं, कारण की त्याच्यानंतर जेवणसुद्धा बनवायचं होतं मला। आणि नैवेद्यासाठी बघा मी काय काय बनवलेलं आहे। मी चपाती, भात, डाळ आणि भाजी बनवली होती, अगदी साधं बनवलं होतं जेवण। आणि त्याच्यानंतर सर्व झाल्यानंतर मस्त नैवेद्य दाखवला, पुस्तक वाचलं, पुस्तक मायाने वाचलं होतं, कारण की मी जेवण बनवत होती। आणि त्याच्यानंतर ताट वगैरे बघा मी कसं छान सजवलेलं आहे। आणि सर्व झाल्यानंतर मी मस्त माझा स्वतःचा उपवास आहे तो सोडून घेतला। आणि हा जो उपवास आहे लक्ष्मीचा, तो मी गेले 15 वर्ष जवळपास करत आहे। आणि बघा मी तयारीसुद्धा काहीच नव्हती केली, एक सिंपल म्हणजे कुर्ती घातली होती, केस देखील तसेच वरती बांधले होते। तर ठीक आहे, एवढी पण बेकार नव्हती दिसत, ओके दिसत होती। तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल। बाय बाय, लव यू गाईज, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये, टाटा।